टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो असं म्हणणारे जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेत निशिकांत पाटील यांचा टप्प्यात कार्यक्रम केल्याची चर्चा सुरू झाली। याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत आलेल्या निशिकांत पाटलांनी स्वतःच्याच पक्षातील काही नेत्यांनी त्यांचं मन दुखावले। अर्थात ते देखील इतर पक्षातून आलेले आहेत बरं का। म्हणजे अजित पवार गटातीलच नेत्यांनी निशिकांत पाटलांना एकाकी पाडले। दुसऱ्या पक्षातून आलेले मग ते संजय काका पाटील असू देत किंवा अजितदादा घोरपडे, या नेत्यांनीही त्यांना फारशी साथ दिली नाही असं बोललं जाते। त्यामुळे आता जिल्हा परिषदेत पाटील यांचंच वर्चस्व राहणार आहे असं चित्र स्पष्ट दिसते। मग नेमकं जिल्हा परिषदेत काय घडले, निशिकांत पाटील काय एकाकी पडलेत आणि आता निशिकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील हा वाद आणखी तीव्र होऊ शकतो का? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी दोन गटात विभागल्यानंतर सांगली जिल्ह्यात जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद होती ती ताकद देखील वेगवेगळी विभागली गेली। याच पार्श्वभूमीवर आधीचं इस्लामपूर आणि आताचं ईश्वरपूरचे आमदार जयंत पाटील यांनी गेले अनेक वर्ष मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले। यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सहकार क्षेत्रावर त्यांची असलेली मजबूत पकड। कारखाने आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मतांचं जाळं उभारलं हे नाकारून चालणार नाही। मात्र या निवडणुकीत 2024च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील अगदी कमी फरकानं विजयी झाले। याचं कारण म्हणजे सांगलीतील त्यांचे पारंपरिक विरोधक निशिकांत पाटील हे त्यांच्या समोर उभे होते अजित पवार गटातून। म्हणजे ही लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली। यावेळी जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी महायुतीनं पुरेपूर प्रयत्न केले। जर जयंत पाटील यांचे सगळे विरोधक एकत्र आले तर त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण झाली असती आणि म्हणूनच संजय काका पाटील असोत, अजितराव घोरपडे असोत किंवा निशिकांत पाटील हे सगळे विरोधक सांगली जिल्ह्यात एका बाजूला उभे राहिले आणि याच पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक झाली। पण तरीही जयंत पाटलांना यश आलं आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले निशिकांत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विधानसभेची निवडणूक जयंत पाटील यांच्या विरोधात लढवली। या निवडणुकीत जयंत पाटील अगदी कमी फरकाने विजयी आणि निशिकांत पाटील यांनी 96,000 पेक्षा जास्त मतं मिळवली होती। विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना जोरदार टक्कर दिल्यानंतर पराभव झाला असला तरीही अजित पवारांनी निशिकांत पाटील यांना बळ दिलं। त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या उपप्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। तसेच काँग्रेसमधून आलेले संजय काका पाटील आणि अजितराव घोरपडे यांना सक्रिय करण्याचं कामही निशिकांत पाटील यांच्याकडे होतं आणि त्यांनी ते नगरपालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सगळीकडे केलं। आता बघा, सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा आहेत आणि या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6, शिंदे सेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18, शिवसेना ठाकरे गटाला 1, रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाल्या। त्यामुळे कोणालाही स्पष्ट असं बहुमत मिळालेलं नाहीये। तसेच इथं चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षातील पालकमंत्र्यांनी वजनदार नाव आहे आणि सांगली हे त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे ते काहीही करून सत्ता मिळवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे। पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षांना कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे। त्यासाठी आवश्यक ती रणनीती आखण्याची तयारीही केली जाते। याच मुद्द्यावरून अजित पवार गटात मोठं रणकंदन सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण अजित पवार गटात सध्या 2 गट किंवा 2 मतप्रवाह आहेत। एक गट असा आहे की जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वातला। त्यांची इच्छा आहे की सांगलीत महायुतीसोबत जावं। मात्र माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील हा दुसरा गट आहे। या सांगलीतल्या ज्येष्ठ नेत्यांना महायुतीसोबत जाण्याची अजिबात इच्छा नाही आहे। त्यामुळे याच मुद्द्यावरून पक्षात मतभेद उघड झालेत। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित गटाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड करण्यात आली, तर पक्ष प्रदोतपती स्नेहल मोरे यांची निवड करण्यात आली। आता गट स्थापन करून गटनेत्यांची नोंदणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्याचं ठरलं होतं। या प्रक्रियेनुसार नियमाप्रमाणे गटनेत्याला व्हीपचे अधिकार असतात। त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असतं। पण यावेळी महायुतीच्या विरोधात असलेल्या गटाच्या लक्षात आलं की पक्षाचे व्हीपचे अधिकार जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटलांकडे आहेत आणि म्हणून महायुतीच्या बाजूने असल्याने ते आपल्या अधिकाराचा वापर करून घेऊन सदस्यांना महायुतीच्या बाजूने मतदान करायला भाग पाडू शकतात, अशी भीती महाविकास आघाडीसोबत असलेल्या नेत्यांना वाटू लागली।
आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला या सगळ्यापासून रोखण्यासाठी विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, संजय काका पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत व्हीप बजावण्याचा अधिकार विलासराव जगताप यांना देण्यात आला. तसं पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यामुळे आता सभागृहात राजश्री नाईक यांच्या अजित पवार गटाच्या गटनेत्या असतील, पण व्हीप बजावण्याचे अधिकार त्यांच्याकडे नसणार आहेत. त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेत नेमकं काय होणार आहे? अजित पवारांच्या जे 2 गट पडलेत त्यातला एक गट पुन्हा भाजपसोबत जाईल का की नाही जाणार? व्हीपचं काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. तेव्हा मागच्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या संदर्भात मुंबईत बैठक बोलवली होती. पण या बैठकीत जिल्ह्यातील सगळ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. या बैठकीत सुनील तटकरे यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना निशिकांत पाटलांना दिल्यात. मात्र अधिकृत असा निर्णय झालेला नाहीये. पण पुढील सूचना किंवा काय करायचं हे सुनेत्रा पवारांशी चर्चा केली जाईल आणि पुढील सूचना सुनेत्रा पवार यांच्याकडून येऊ शकते असं बोललं जातंय. आता या सगळ्या घडामोडीमध्ये निशिकांत पाटील हे एकटं पडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसू लागले. खरं तर आता असं झालं, समजा जर जयंत पाटलांकडे अजित पवारातला जो एक गट आहे तो जाण्याचं ठरलेलं आहे आणि महाविकास आघाडीचा अध्यक्ष जर जिल्हा परिषदेवर बसला तर निशिकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील ही धार सांगली जिल्ह्यात अजून मजबूत किंवा या वादाची एक नवीन किनार असू शकते, हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं समीकरण बघून सांगली जिल्हा परिषदेवर कोणाचा अध्यक्ष बसू शकतो? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.